सोनिया आले. हे बघा सोनिया आले. तुझे फ्रेंड्स होते. तुझ्या पलटी मारलेली आहे मी काय. मग इकडे बघ. अरे इथे बघ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज आम्ही जात आहोत रोह्याला, कारण थोडंसं ऑफिशियल काम आहे. जसं की माझं आधीचं नाव आहे सोनिया हेमनाथ खरसमळे बाबांच्या नावाने, आणि आता फायनली मी माझ्या नवऱ्याच्या नावाने नाव चेंज करून घेत आहे. तर त्याचं गॅजेट वगैरे रिलीज करायचं असतं. तर काल पण आम्ही आलो होतो, पण त्यांचं सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते झालं नाही. तर आता आम्हाला परत रोह्याला फेरी मारावी लागते. सो लेट्स सी, आज पण जर सर्व्हर डाऊन असेल तर आज पण नाही होणार. बघूयात, बी पॉझिटिव्ह. तर बघूयात आता आजचा दिवस कसा जातो. आज तसं काय एवढं काय नाही आहे, बट स्टील आज थोडासा व्लॉग करूया असं वाटलं मला. आपण सँडीची एक सिनेमॅटिक व्हिडिओ बनवूयात. वा, आपण गाणं पण प्ले करूयात. आय डोंट नो हे गाणं. सोनिया आले. हे बघा मंकी. बाय बाय. हे बघा किती मंकी आहेत. अरे ते हेच नाही होत आहेत. काय बोललास तू, काय बोललास? सोनिया तुझे फ्रेंड्स होते. तुझे फ्रेंड्स का हे मंकीज येतात साईडने. हे बघा गाईस. हेलो बेबी. आता आम्ही तहसील ऑफिसला पोचलेलो आहोत आणि इथे लाईनमध्ये उभे आहोत. आम्ही मस्त लाईनमध्ये उभे राहिलेलो आणि आमचा नंबर पण लागणार होता. एक नंबरच फक्त आमच्या पुढे होता आणि त्यांचा लंच ब्रेक झाला. काहीच बॅड डिसिजन आणि बॅड लक. ते सांगते की त्यांचा लंच ब्रेक झाला आणि आता आपल्याला ती गाडी बघ कशी लावली. हे बघ, ती बघ. इट्स डिफिकल्ट. चुकीची गाडी लावली, एकदम चुकीची. आणि आता आम्ही काहीतरी खायला चाललोय, कारण भूक पण लागलेली. आम्ही ॲक्च्युली घरीच जाणार होतो आता जेवायला, बट काय आता ऑप्शन नाही. चुकीच्या ठिकाणी गाडी लावली की असं होतं, म्हणून आम्ही थांबलोय की विचार करतो की कुठे गाडी लावायची. आता ती बस अडकली. हा ॲक्च्युली बस स्टँड आहे. शोधा जागा, शोधा कुठेतरी. बरं, आता तो माणूस कुठे गेला असेल हे पण नसेल माहिती ना आपल्याला. तर आपल्याला म्हणजे कुणालाच नसेल माहिती. तो इथे पण नसेल कुठेतरी, तो पण जेवायला वगैरे गेला असेल. तर आता हॉटेलमध्ये आलेलो आहोत, काहीतरी खातो आणि जातो. आता मी मिसळ खात आहे. मला मिसळ खूप आवडते गाईस. का झोपेत वाटतं. आता आम्ही परत एकदा लाईनमध्ये आलेलो वेटिंग. आणि अशा प्रकारे फायनली आमचं डॉक्युमेंटचं काम झालेलं आहे. आता फक्त आम्हाला गॅजेट रिलीज करायचं आहे. ॲफिडेविट मिळालेलं आहे. आणि आता आम्ही माहीत नाही काय करणार. माहीत नाही काय सपना येते. सो मी तिच्यासोबत फिरायला जाणार आहे आणि सँडीला आपण घरी पाठवणार आहोत.
असा प्लॅन आहे. आणि आता आम्ही आईस्क्रीम खायला चाललोय. सँडे आईस्क्रीम खिलवतोय. गाडी एकदम कट टू कट लावण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि आता आम्ही अशा प्रकारे आईस्क्रीम खायला आलो आहोत. नॅचरल का ब्रँड आहे. आता सपना आलेली आहे आणि आम्ही एका ठिकाणी चाललेलो आहे जे सिक्रेट आहे, जे सँडीला माहीत नाही. ओके, सँडीसोबत पलटी मारलेली आहे मी काय. हे तुम्हाला आता थोड्या वेळात कळेल की आम्ही काय करणार आहोत. काय बोलतो. तर आता आम्ही आलेलो आहोत टॅटू करायला. आणि हे संदेशसाठी सिक्रेट असणार आहे. सिक्रेट नाही, सरप्राईज असणार आहे. सिक्रेट काय, सिक्रेटली तर आम्ही आलो आहे आता. आणि त्याच्यासाठी सरप्राईज असणार आहे. आता सध्या दादा डिझाईन करत आहे, कसं वाटेल काय वाटेल. आणि मग बघूयात. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते. हे बघा, मी जसं बनवलं तसं इथे कॅलेंडर सुद्धा आहे. आणि ओरिजिनल पेंटिंग्सच आहे. काही फॉन्ट्स काढले तुमच्या हातावरती जे छान वाटेल ते तुम्ही सांगा. ठीक आहे. फर्स्ट आवला आहे. ठीक आहे. सेकंड आवला आहे. थर्ड, फोर्थ, फिफ्थ. हा सेकंड, फोर्थ. हा पण छान वाटतो ना तो लास्ट वन. नाही खरं वरतीचा आवला छान वाटतं. आणि तो स्पेसवाला कसं वाटतं कॅप्समधला. आवला तो स्मॉल लेटर पण छान वाटतं ना तो पण. सो आवला बोलतो. आता काय होतं माहिती का मला कन्फ्युजन की हा छान वाटतोय नाजूक आणि तो थोडासा मोठा हेवी वाटतोय ना. नाही, टाइम घ्या तुम्ही, कारण त्याची लाईफ टाइम राहणार तुमच्या बॉडीवरती. सो सगळे ऑप्शन्स बघा. हा फर्स्ट आहे, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, फोर्थ ना वेगळंच नाजूक आणि छान वाटतं. तर तो मला जास्त हेवी वाटतं त्याच्यावर. हा वाला हा हेवी वाटतं. म्हणजे जास्त बोल्ट वाटते तुम्हाला. हा त्याला थीन मध्ये करता येईल जर तुम्हाला हवं असेल तर. म्हणजे थोडा कारण त्याला का- त्याचं काय बोलतात त्याला, जो टेक्स्ट आहे ना तो थोडासा थीन हवा तसं पण करता येईल. हा वाला मग तुम्ही डिसाईड करा, कारण नीडल आपण सेम यूज करणार आहोत. लाईक या टॅटूची जी थिकनेस येणार आहे तीच या टॅटूची पण येणार. सो ओव्हरऑल तुम्हाला सेमच मिळणार आहे. कारण पण जास्त हे क्लिअर वाटतंय ना. कोणी वाचू शकतं ते कर्सी ते वगैरे. सोड ना, कोणाला वाचायचं कशाला घेतात, दिसायला छान दिसायला पाहिजे ना. So या दोन पैकी तुम्ही सांगा कोणतं छान वाटतंय. कॉइन क्लिक करायचं. त्याच्या माइंड मध्ये आधीच सेट होऊन जाईल कोणता हवाय. कुंडीला करू का फोन मी.
developers. झालं बरं स्टार्ट. देवाचे नाव वगैरे घ्यायचे असते. ठीक आहे कम्प्लीट मला रशीने बांधायला वगैरे जमलं. कंटिन्युअस नेडल चालू असताना पुसल्यावरती ना मला तेव्हा जास्त दुखतं. हे करतो दुखतंय दुखतंय का? मला उलट मला म्हणतात ठीक आहे. मी काय करते माहितीये का, सारखी ती स्पेलिंग चेक करते. नंबरा चेंज करायला लागेल आपल्याला. फोटोज वगैरे काढायचे असते काढून घे. करते मी रात्री काढायचं ओके. बाईकवर जाणार होता. हो. खाली घेतलं एक क्रीम घ्या सिल्वर एक्स म्हणून. आता कॉल कोणी केलेला मला व्हॉट्सअपला. अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत. ब्रेजा होती ना क्रेटा. आणि आता मी एका ठिकाणी थांबलो कारण मम्मी पप्पा रोहायलाच गेलेले. तर त्यांचं असं मत आहे की तुम्ही कारमध्ये जा आणि पप्पा मग येतील कुडकुडत थंडीमध्ये. आम्ही तर बघा आम्ही कुडकुडत येतो. पप्पा आमचे सेवियर आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही हरवलेलं आहे पप्पांना. काय आम्ही तुम्हाला हरवलं. नो. आणि आता आम्ही हॉटेलवरती आलेलो आहे आमच्या. आता आम्ही एक छान गरम गरम सूप पितो. मला नाही आता मजा येणार का सांगा, कारण मी आता कारमध्ये आली. सपनासारखी मी जर हवेत आली असती ना सूप प्यायला मज्जा आली असती. हवं सगळी पप्पांनी सगळी पप्पांनी घेतली. हवेत उडवली असं सपना गारटली असती. नाही तरी पण उडव देऊ. काय फास्ट आणली फास मग तुमच्या बरोबर आलो म्हणजे फासच आणली ना. गारठी असं कशी का गारटेल मागे कुठे हवा लागते. आमचं हॉटेल. हा चिकन सूप. आता आम्ही इथे सूप पितो. सूप ये थंडी
वाला सूट कैसे लगा कैसे लगा. थंडी उडवायला सूप पित आहेत बघा मम्मी कशा. ऐक सूप पित आहे. एवढा क्रॅक कसला गेला काय तिथे थोडा त्राक गेला तो. भेंडीला टाकून आम्ही हे सगळं खात आहोत. किती मज्जा येते मला. मी पप्पा आणि सपना आणि मम्मी सँडलला टाकून आम्ही पार्टी करतोय. ये पार्टी. आणि अशा प्रकारे आम्ही फायनली घरी आलेलो आहोत. इथे चांगली लाईट येते तिथल्यापेक्षा. तिथं पण मी तेच बोलली, इथे पण मी हेच बोलते. आणि गाईज आता मी ह्याला सरप्राईज देणार आहे. ओके, म्हणून मी इथे लांब लांब पळत होती. बघूयात आता मी ह्याला दाखवणार आहे. अजून दाखवले नाही. टॅटू मला खूप एक्सायटिंग वाटतंय. काय रिॲक्ट करेल काय माहिती. हा तर बोलेल की कशालाच काढलंय. बघूयात काय रिॲक्शन देतोय. काय झालं तुमचं काम गॅजेटचं ना ॲफिडेविट झालं. अरे भाऊ गॅजेटचं ऑनलाईन प्रोसिजर असते ना ती गॅजेट रिलीज सरप्राईज द्यायच्या अगोदरचं एक्साइटमेंट सोनियाला झालेलं आहे. हे माझे व्हिडिओ चालू आहे. एंड माझा व्हिडिओचा एंड कर. सेंड आपला व्हिडिओचा एंड कर. आपण अरे एंड कर यार. एंड कर. बोल तू काहीतरी बोल प्लीज. बॅटरी लो आहे. बोल ना यार. बॅटरी लो आहे, चार्जिंगला लाव. मग इकडे बघ. अरे इथे बघ. याच्यासाठी गेलेलं तू. सरप्राईज. मस्त मस्त. खुश हे संदेशचं नाव आहे. कोरला कोरला की मी गोंदवला. लागली रडायचीच थांबलेले. जाणारच नाही आता. आता आयुष्यभरासाठी राहील. कैसे लगा. माझ्या पण गाडी येतोय का आता. आता इथली सोनिया. इथली सोनिया. काय नको तुली इथं माझं. आता इथं सपनाचं नाव काढणार. पुढे सपनाचं माझं आता कुठे इथे सपना. आणि अशा प्रकारे माझा सरप्राईज सँडीला रिव्हील झालेला आहे. तू जरा एक्सप्रेस कर तुला कसं वाटतं. मस्त हो. काय मस्त मस्त सरप्राईज दिवशी मला सरप्राईज वगैरे दिला. मी सरप्राईज झालो आतल्यात. आतल्यात खूप झाला. आतल्यात खूप झालो. तो एक्सप्रेस नाही करू शकत. तो जास्त एक्सप्रेस करत सुद्धा नाही. आणि हा माझा व्लॉग आता इथेच एंड होतोय गाईज. फायनली सँडी खूप सरप्राईज झाला. फायनली सँडी खूप सरप्राईज झालेला आहे गाईज. ओ माय गॉड. अशी रिएक्शन द्यायला पाहिजे होतीस तू. असं रडा बिडायला पाहिजे होतं जरा. बस बस. अरे गाईज, आय होप तुम्हाला हा ब्लॉग सुद्धा आवडला असेल. आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आणि मी माझ्या आयुष्यातला पहिला टॅटू हा माझ्या नवऱ्याच्या नावाचा काढलेला आहे बघा. वर्ष पूर्ण होत आहे. आणि आज आमच्या
साखरपुड्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. उद्या हळद आणि परवा लग्नाला 1 वर्ष पूर्ण होईल. आणि त्याच्या 1 दिवस नंतर म्हणजे 27 तारखेला आमच्या रिलेशनशिपला 10 वर्ष होतील गाईज. आम्ही 10 वर्ष एकमेकाला डेट करत होतो. ओके गाईज, बाय.